जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. चिंचणीच्या मायक्का देवीची यात्रा अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे. अनेक लोक हे बैलगाड्या घेऊन कृष्णा कोयनेचं चांग भलं, मायक्काचं चांग भलं अशा प्रकारच्या गर्जना करत मायक्काच्या चिंचणीकडे रवाना होत आहेत आणि काही जण पोहोचलेले सुद्धा आहे. परंतु चिंचणीच्या मायक्का देवीबद्दल इत्थंभूत अशी धर्मशास्त्रीय माहिती आत्तापर्यंत कुठेही व्यवस्थित प्रदर्शित झालेली नव्हती. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मायक्का देवीची या ठिकाणी मी आता कथा सांगणार आहे किंवा ती कथा याआधी कोणी सांगितली नव्हती. यूट्यूबवरती, गुगलवरती आणि अनेक सोशल मीडियावरती म्हणजे प्रसार माध्यमांवरती मायक्का देवी चिंचणीमध्ये कशी आली याबद्दलच्या काही कथा आहेत किंवा ज्या धनगरी ओव्या असतात, धनगरी ओव्यांमध्ये सुद्धा मायक्काची कथा आपल्याला ऐकायला मिळते. परंतु या कथेच्या पलीकडे जाऊन मायक्काचं खरं स्वरूप काय, ती कोणाचा अवतार आहे, तिचं धर्मशास्त्रीय विश्लेषण या गोष्टींकडे आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तरी सुद्धा आपण एक 2 मिनिटांमध्ये मायक्काची पार्श्वभूमी समजावून घेऊया आणि नंतर तिच्या धर्मशास्त्रीय रहस्यांचा आपण उहापोह करणार आहोत. बघा, चिंचणीची मायक्का हे धनगर समाजासोबतच अगदी 96 कोळी मराठ्यापासून तर अगदी गोरगरिबांपर्यंत म्हणजेच काय तर चातुर्वर्णातील प्रत्येकाचं श्रद्धास्थान. अनेक त्या ठिकाणी असणारे कन्नड प्रांतामधून असो किंवा महाराष्ट्रामधून असो किंवा सीमालगत भागातून असो फार मोठा असा भक्तवर्ग ह्या मायक्का देवीला लाभलेला आहे. मायक्का या शब्दाला आपल्याला त्या ठिकाणी असणारं कानडी शब्दाचं वलय दिसतं. म्हणजेच बघा, यल्लम्मा म्हणजे सर्वांची अम्मा, तसंच मायक्का अक्का म्हणजे मोठी बहीण किंवा मोठी आई. म्हणजे ही मोठी बहीण किंवा मोठी आई हे जे तिला विश्लेषण प्राप्त झालं हे तिला बीरदेवामुळे प्राप्त झालं. थोडक्यामध्ये कथा बघूया. असं सांगण्यात येतं की एकूण 7 जणी देवी यांचा एक त्या ठिकाणी ग्रुप होता. म्हणजे या 7 जणी बहिणी होत्या. यामध्ये एकव्वा आणि मायव्वा ह्या दोघी जणी सुद्धा होत्या. आता या ठिकाणी जी मायव्वा होती, या मायव्वाचं एका मांजरावरती खूप जास्त प्रेम होतं. एके दिवशी ह्या मांजराला दूध पिताना पाहून एकव्वाने ह्या मायव्वाच्या मांजराला वरवंटा फेकून मारला. आता एका बहिणीने दुसऱ्या बहिणीच्या पाळलेल्या मांजराला वरवंटा फेकून मारल्यामुळे ते मांजर त्या ठिकाणी मृत झालं. मायव्वाला शोक झाला. आता मायव्वाला मांजर आवडतं म्हणून आपण तिच्यासाठी मांजर घेऊया असा विचार करून ह्या 7ही जणी, 7ही देव्या त्या ठिकाणी वनामध्ये फिरू लागल्या. त्यांना एके ठिकाणी एक रानमांजर सुद्धा सापडलं. रानमांजर सापडलं, त्यांनी ते रानमांजर पाळलं सुद्धा. परंतु त्याच वेळेला त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि एका झाडावरती त्यांना एका पाळण्यामध्ये झोपलेलं गोंडस असं तान्हं बाळ सापडलं. या बाळाला 7ही बहिणींनी आपापल्या मांडीवरती खेळवलं. परंतु त्या बाळाचं रुदन म्हणजेच आक्रांत म्हणजेच रडणं काही थांबेना. आता 7 जणींच्या मांडीवर खेळल्यानंतर सर्वात शेवटी ते बाळ त्या ठिकाणी मायव्वानं स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि बाळाचं रडणं थांबलं. म्हणजेच काय तर त्या बाळाला त्या ठिकाणी मायव्वाचं प्रेम, मायव्वाची ऊब ही आवडली. आता मायव्वाच्या मांडीवरती लेकरांनी रडायचं थांबलं, त्यामुळे लहान लेकराची झालेली अक्का म्हणून मायक्का, कारण जिनी माया लावली अशी माया लावणारी अक्का म्हणजेच मायक्का. म्हणजेच काय तर आई म्हणजेच मोठी बहीण. आणि मग ह्या मायक्काने, ह्या मायव्वाने हे जे लहान तान्हं बाळ होतं, या तान्ह्या बाळाला बीरप्पा असं नाव दिलं. म्हणजेच बीरदेव म्हणजेच काय तर वीर अशा पद्धतीनुसार त्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर एकव्वा आणि मायव्वा त्याला घेऊन अनेक स्थानं फिरत फिरत शेवटी चिंचणी ह्या गावी आल्या. चिंचणी ह्या गावी आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ज्या वाड्यामध्ये होता, एक वाडा होता, त्या वाड्याच्या बाहेर त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्या वाड्यामध्ये रात्रभर विश्रांती करण्याची परवानगी वाड्याच्या मालकीनीला मागितली. आता ती जी वाड्याची मालकीन होती त्या मालकिनीचं नाव त्या ठिकाणी शिरव्वा. शिरव्वा म्हणजे काय तर शिरसाबाई. आपण मराठी भाषेमध्ये तिला शिरसाई किंवा शिरसाबाई म्हणूया. ही शिरसाबाई, शिरसाई म्हणजेच शिरव्वा त्या ठिकाणी वाणी समाजाची सुवासिन होती. आणि या वाणी समाजाच्या महिलेने मायव्वाला स्वतःच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी आश्रय दिला आणि अशा पद्धतीनुसार एकव्वा आणि मायव्वा म्हणजेच मायक्का देवी बीरदेवासहित त्या वाड्यामध्ये राहू लागल्या. त्या चिंचणी गावामध्ये त्या ठिकाणी एका दैत्याचं फार मोठ्या प्रमाणावरती आक्रमण होत होतं. एक प्रकारची धास्ती होती, एक प्रकारची दहशत होती. या दैत्याचा संहार सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या मायक्कांनी केला अशी सुद्धा कथा आपल्याला ऐकायला मिळते. आता एवढ्या शॉर्टकटमध्ये इथे कथा यासाठी सांगितली की ही कथा आपल्याला धनगरी ओव्यांमध्ये, त्याबरोबरच पारंपरिक गीतांमध्ये, यूट्यूबवरच्या अनेक चॅनलवरती ऐकायला मिळालेली आहे. त्यामुळे या कथेवरती जास्त फोकस न करता आपण आता मायव्वाचं खरं स्वरूप आणि धर्मशास्त्रीय विश्लेषण करणार आहोत. बघा,
मायाक्का देवी मुळामध्ये ही महाकालीचा अवतार आहे. महाकालीचे अनेक अवतार झालेत बरं का. जसं मी तुम्हाला सांगतो, मांढरगडची असणारी काळूबाई ही सुद्धा महाकाली अवतार आहे. त्या ठिकाणी असणारी चंद्रपूरची धुरपातामाई ही महाकाली स्वरूप आहे. यासोबतच पावागडची कालिका, दक्षिणेश्वर काली, त्यासोबतच कालीघाटची काली आणि इतर अनेक काळकाईचे, काळुंखाचे, काली मातेचे स्थान हे महाकालीचे अंश स्वरूपच आहे. परंतु या ठिकाणी असणारी मायाक्का देवी ही सुद्धा महाकालीचंच एक सौम्य स्वरूप आहे. आता महाकालीच्या सौम्य स्वरूपाचे एकूण 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार म्हणजे महामाया, मोहमाया आणि मूळमाया. महाकालीचे जे हे 3 सौम्य स्वरूप आहे, यापैकी महामाया म्हणजेच आपली मायाक्का. महा या शब्दाचा अर्थ होतो मोठी आणि माया शब्दाचा अर्थ होतो जिने संपूर्ण जगाला मोहून ठेवलेला आहे अशी. या महामाया शब्दाचाच अपभ्रंश महायाक्का म्हणजेच मायाक्का अशा पद्धतीनुसार झालेला आहे. दुसरं जे स्वरूप आहे मोहमाया आणि तिसरं जे स्वरूप आहे मूळ माया, त्याबद्दलही मी कधी ना कधीतरी बोलेल, परंतु सध्या आपण मायाक्काबद्दल बोलत आहोत. आता या महाकालीचं स्वरूप असणारी मायाक्का देवी ही चिंचणीमध्ये जेव्हा प्रकट होते तेव्हा हिचे काही त्या ठिकाणी धर्मशास्त्रीय गुप्त रहस्य सुद्धा आहे, जे तिच्या कथेमधून आणि तिच्या स्वरूपामधून आपल्या लक्षामध्ये येतात. बघा, मायाक्का देवीने एक मांजर पाळलं होतं अशी कथा ऐकायला मिळते. हे मांजर ज्या वेळेला मृत पावलं, म्हणजे त्याला वरवंटा लागून त्याचा प्राण गेला, तेव्हा ही मायाक्का दुःखी झाली आणि हिने मांजर पाळण्याचा हट्ट पकडला. म्हणजेच काय बघा, इतर धर्मशास्त्रामध्ये मांजराला अशुभ मानण्यात आलेलं आहे. मांजराने जर रस्ता ओलांडला तर तो रस्ता आपण पार करू नये, घरामध्ये मांजर पाळू नये, घरामध्ये 2 मांजरांची जर भांडणं लागत असतील त्याला अपशकुन मानण्यात येतो. असं हे अपशकुनी मांजर त्या ठिकाणी मायाक्काला प्रिय आहे. याचं कारण काय? याचं कारण बघा, सखोल जाऊन जर विचार केला तर धर्मशास्त्र आपल्याला सांगतं, महाकाली देवी ही स्वतः स्मशानप्रिय देवता आहे, काळाची देवता आहे, संहार करती देवता आहे. आणि अशा या महाकाली देवीला त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या योगिनी आहे, शंकिनी आणि डंकिनी आहे, ह्या प्रिय आहे. या शंकिनी डंकिनी म्हणजे तर शाकिनी आणि डाकिनी ह्या प्रेत स्वरूप जरी असल्या तरी त्या मांजराच्या रूपामध्ये रहिवास करून असतात. म्हणजेच काय, शाकिनी डाकिनी ह्या महाकालिकेच्या सेविका आहे, त्या मांजर स्वरूपामध्ये आहे आणि या मांजर स्वरूपालाच मायाक्काने स्वतःच्या मांडीवर घेतलेलं आहे. म्हणजेच बघा, एवढा उदात्त अर्थ त्यामध्ये आहे की महाकाली असणारी मायक्का, तिचं मांजर म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या शंकिनी डंकिनी म्हणजे शाकिनी डाकिनी, अर्थातच तिच्या योगिनी, ज्याला आपण जया आणि विजया असं सुद्धा म्हणू शकतो. परंतु जया आणि विजया हे स्वरूप त्या ठिकाणी थोडंसं वेगळं पडतं, पण आपण समजण्यासाठी जया विजयाचं उदाहरण ठेवू शकतो. जया आणि विजया ह्या 2 महाकालिकेच्या सेविका आहे आणि ज्या वेळेला छिन्नमस्तिका अवतार महाकालीने धारण केला त्यावेळेला जया आणि विजयाने महाकालीच्या रक्ताचं प्राशन केलेलं आहे. म्हणजे महाकालीचं रक्त ह्या दोघींनी पिलेलं आहे. ही कथा कधीतरी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगूया. धर्मशास्त्र एवढं किचकट आहे ना दर्शकांनो, की तुम्हाला सांगतो, एका कथेमधून 1000 कथा निघतात आणि त्या 1000 कथांमध्ये हजारो रहस्य दडलेली असतात. त्यामुळे प्रत्येक विषयाला सखोल सांगत असताना त्यांचा वेगळा व्हिडिओ बनवणंच क्रमप्राप्त आहे. सध्या आपण मायाक्काबद्दल बोलत आहोत. बघा, इथे मी मायाक्काचं मांजर म्हणजेच शाकिनी डाकिनी आहे, तिच्या योगिनी आहे हे स्पष्ट केलं. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. ते म्हणजे मायाक्काचं लेकरू असणारं, बाळ असणारं, मूल असणारा बीरप्पा. बीरप्पा म्हणजे बीर अप्पा. बघा, कर्नाटक प्रांतामध्ये एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आप्पा म्हणण्याची पद्धत आहे. बीरप्पा म्हणजे बीर अप्पा. बीर ह्या शब्दाचा अर्थ होतो वीराप्पा. वीर म्हणजे जो अतिशय वीर आहे असा. बघा, आपल्या धर्मशास्त्रामध्ये वीरांची संख्या एकूण 52 सांगितलेली आहे, ज्यांनाच आपण 52 वीर असं संबोधतो. आणि मराठीमध्ये त्याला 52 वीर, तर हिंदी किंवा ब्रिज भाषेमध्ये त्याला 52 बीर असं म्हणतात. म्हणजे जे बीर कंगन असतं, ह्या बीर कंगनावरती 52 वीरांची स्थापना केलेली सुद्धा आपण पाहिलेली आहे, आपल्याला ते माहिती आहे. याच 52 वीरांपैकी असणारा एक श्रेष्ठ वीर हा जो आहे हा त्या ठिकाणी मायाक्काचा मुलगा आहे. म्हणजे थोडक्यात काय, महाकालीचे जे 52 वीर आहे हे 52 वीर महाकालीला वश आहे आणि महाकाली ह्या 52 वीरांची आई आहे. एवढा मोठा संदेश आपल्याला ह्या बीरप्पा म्हणजे बीर देवाच्या कथेमधून मिळतो. म्हणजे मायाक्का म्हणजे महाकाली आणि बीरप्पा म्हणजे वीर. म्हणजे महाकाली आणि वीरांचं नातं हे मायलेकरांचं आहे. त्यामुळेच जिथे महाकाली तेथे तेथे तिच्या
नदीचे वीर, जिथे जिथे महाकाली तेथे तेथे तिच्या योगिनी म्हणजे शाकिनी आणि डाकिनी, म्हणून ह्या शाकिनी डाकिनी मांजर आहे, तर त्या ठिकाणी असणारा बिरप्पा हा वीर आहे. अशा पद्धतीनुसार आपल्याला हे समीकरण जुळून दिसतं. पुढचा विषय म्हणजे त्या ठिकाणी कृष्णा आणि कोयना ह्या दोन नद्यांना फार मानाचं स्थान आहे बरं का. मायाक्काचं चांग भलं म्हणताना कृष्णा कोयनाचं चांग भलं सुद्धा म्हटलं जातं. त्याचं कारण असं की ज्या वेळेला भाविक भक्त पायी किंवा बैलगाडीने मायाक्काच्या जत्रेसाठी जातात, त्यावेळेला बैलांना पिवळ्या हळदीने सजवलं जातं, पिवळ्या रंगाने नटवलं जातं आणि अशा पद्धतीनुसार नवरदेवाचं स्वरूप प्राप्त केलेला नवा बैल हा मायाक्काच्या जत्रेमध्ये प्रथम जावा असा सुद्धा जुन्या काळातील दंडक होता. आजही अनेक ठिकाणी आपल्याला त्याचं पालन होताना दिसतं. आता हे जे काही गाड्या जातात किंवा पायी पायी भक्त मायाक्काला जातात, हे त्या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीच्या तीरावरती स्वतःच्या जवळच्या शिदोऱ्या सोडतात. या शिदोऱ्यांमध्ये त्या ठिकाणी कडाकण्या असतात, धपाटी असतात, थोडक्यामध्ये काय तर लाडू, धपाटणी, करंजा अशा प्रकारचा गोड तिखट शिदोरी ही सोबत असते. या शिदोरीचा सर्वात प्रथम मान हा कृष्णा आणि कोयनेला दिला जातो. म्हणजे तर कृष्णा कोयना नदीच्या पाण्यामध्ये ओटी सोडली जाते, हळद कुंकू अर्पण केलं जातं, नारळ फोडला जातो आणि अशा पद्धतीनुसार आपण जवळ आणलेल्या शिदोरीचा एक भाग कृष्णा कोयनेमध्ये सुद्धा अर्पण केला जातो. त्यानंतर मायाक्काची जत्रा भरते. जत्रा मोठी पाहण्याजोगी असते. या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे उतू जाणारं दूध. आता हे दूध उतू जाणं ही सुद्धा काय प्रोसेस आहे हे आपण समजावून घेऊया. त्याआधी तिथलचा एक विलक्षण चमत्कार आहे. तो विलक्षण चमत्कार असा की त्या ठिकाणी म्हणे दोन मोठ्या आकाराचे रांजण आहे जे भूगर्भामध्ये स्थित आहे. भूगर्भामध्ये स्थित असणाऱ्या म्हणजे जमिनीच्या आतल्या भागामध्ये स्थित असणाऱ्या या रांजणामध्ये त्या ठिकाणी म्हणे 7 ढीग भरून म्हणजे 7 मन एवढं धान्य टाकलं जातं, दूध टाकलं जातं, त्याला बंद करून घेण्यात येतं आणि 3 दिवसामध्ये हे सर्व धान्य अक्षरशः शिजून उतू येतं आणि ते शिजलेल्या धान्याच्या अगदी वाफा निघतात आणि हे धान्याचा नैवेद्य जगदंबेला दाखवला जातो आणि म्हणतात की रात्रीच्या वेळेला राक्षस सुद्धा हा नैवेद्य खाण्यासाठी मायाक्काच्या मंदिरामध्ये येतात. आता बघा, त्या ठिकाणी भूगर्भामध्ये आपोआप धान्य शिजणं हा कलियुगातील फार मोठा चमत्कारच म्हणायला हवा, कारण उष्णतेशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. आता त्या ठिकाणी भूगर्भामध्ये देवीच्या कृपेमुळे ते धान्य शिजतं हा तर भाविक भक्तांचा समज आहे, त्याला मी सुद्धा मानतो. आपण जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जोडायचं म्हटलं तर आपण त्याला अशा पद्धतीनुसार सुद्धा म्हणू शकतो की त्या ठिकाणी भूगर्भामध्ये काहीतरी तप्त ज्वालारस आहे, तप्त अग्नी आहे आणि ह्या भूगर्भीय ज्वालारसामुळे किंवा अग्नीमुळे त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन ते धान्य शिजतं. काहीही असो, ज्वालारस असो, अग्नी असो किंवा त्या ठिकाणी देवीची शक्ती असो, हा चमत्कारच मानला गेला पाहिजे की अक्षरशः असणारं कच्चं धान्य त्या ठिकाणी खतखत शिजून त्याचा नैवेद्य बनतो आणि त्या अन्नाचा घमघमाट मायाक्काच्या मंदिरामध्ये सुटतो. बघा, आपल्या धर्मशास्त्रामध्ये अग्नीला सुद्धा देवीचं स्वरूप मानलेलं आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो, कांगडा जिल्ह्यामधील त्या ठिकाणी असणारी ज्वालादेवी, या ठिकाणी भूगर्भातून जो ज्वालारस वर येतो, ज्वालारसाच्याच 3 ज्योती ज्या प्रमुख आहे त्यांना 3 प्रमुख देवता आणि इतर त्या ठिकाणी असणाऱ्या 6 ज्योती, अशा एकूण 9 ज्योतींना नवदुर्गा म्हणजेच ज्वालादेवी मानण्यात आलेलं आहे. म्हणूनच काय, ज्वाला जरी असली तरी सुद्धा ते अंबाबाईचं आणि जगदंबेचं स्वरूप आहे. अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी हा नैवेद्य दिला जातो. आता दूध उतू जाणं हा जो काही प्रकार साजरा केला जातो त्यामागचं धर्मशास्त्रीय शास्त्र मी तुम्हाला सांगतो. बघा, गोवऱ्या पेटवल्या जातात. हा विधी अगदी प्रातःसमयी म्हणजे पहाटे 3 ते 3:30च्या सुमारास केला जातो आणि सूर्य उगवायच्या वेळेपर्यंत त्या ठिकाणी जे आहे दूध उतू गेलेलं पाहिजे असा दंडक आहे. आता हे जे काही दूध उतू जाण्याची प्रोसेस आहे ती नेमकी कशी आहे, तर गोवऱ्या पेटवल्या जातात, त्यावरती मडकी ठेवली जातात, त्या मडक्यांना लिंबाचा पाला असेल, केळ असेल, लिंबू असेल यांनी सजवलं जातं, हळदी कुंकाचा मान दिला जातो, 5 महिलांनी मिळून काढलेलं धान्य त्यामध्ये भरलं जातं, दूध ओतलं जातं आणि त्या ठिकाणी बाजरीचा भात म्हणजेच ज्वारीचा भात आणि त्या ठिकाणी असणारं दूध हा मान असतो. आता ह्या ज्या वेळेला खाली त्या गोवऱ्या पेटवल्या जातात, गोवऱ्यांचा निखारा पडतो आणि तप्त निखाऱ्यावरती त्या ठिकाणी आतील दूध आणि धान्य शिजत असतं. त्यावेळेला काही काळानंतर बघा दूध उतू जातं आणि उतू गेलेलं दूध हे त्या मडक्याच्या काठावरून खालच्या विस्तवामध्ये जातं आणि त्यावेळेला असणारं मायाक्काच्या नावानं चांग भलं, कृष्णा कोयनेचं चांग भलं, बीरदेवाचं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशा आरोड्या दिल्या जातात. आता हलसिद्धनाथाचं नाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेताना बघायला मिळतं.
आता तुम्ही बघा, त्या ठिकाणी हे जे काही दूध उतू जात आहे, हे दूध उतू जात असताना ते उतू गेलेलं दूध हे खालच्या कोळशावरती पडतं. आता खालच्या कोळशावरती जोपर्यंत उतू गेलेलं दूध पडत नाही, म्हणजे गोवरीच्या विस्तवावरती पडत नाही, तोपर्यंत तो मायक्काला पावन झाला, वीरांना पावन झाला असं मानण्यात येत नाही. यामागचं धर्मशास्त्रीय कारण काय आहे ते समजावून घेऊया. बघा, सूक्ष्म जगतातील ज्या देवी देवता असतात आणि ज्या उच्च कनिष्ठ आणि मध्यम शक्ती असतात, या उच्च कनिष्ठ आणि मध्यम शक्ती ह्या वासाच्या भुकेल्या असतात. आता तुम्हाला याचं उदाहरण जर पटवून द्यायचं तर मी याला आपल्या पितृपक्षामधील एक उदाहरण देतो, जे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनुसार कळेल. बघा, पितृपक्षामध्ये ज्या वेळेला आपण आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना पितृनैवेद्य दाखवतो, पितरांना नैवेद्य दाखवतो, या पितरांना नैवेद्य दाखवत असताना बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी गोवरी पेटवली जाते किंवा कोळशी निखारे पेटवले जातात आणि त्यावरती गूळ, तूप आणि दूध यांची आहुती दिली जाते. ज्या वेळेला गूळ, तूप आणि दुधाची आहुती दिली जाते आणि त्याचा जो वास आहे तो वातावरणामध्ये पसरतो, त्यावेळेला असं मानतात की आपले पित्र तो वास घेऊन तृप्त होत असतात. इथे काही जण म्हणतील की आंधळे सरांनी चक्क मायक्काची तुलना पितरांसोबत केली. इथे फक्त मी उदाहरण देत आहे, कारण पित्र असो, देवी असो, देवता असो, यक्ष, गंधर्व, अप्सरा, किन्नर असो, ह्या सर्व सूक्ष्म जगतातील शक्ती आहे. त्यामुळे सूक्ष्म जगतातील शक्ती ह्या वासाच्या भुकेल्या असतात. त्यांना त्या ठिकाणी अन्नाचा गंध जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांचा नैवेद्याचा मान पूर्ण होत नाही, तृप्ती होत नाही. त्यामुळे आपण देवाला नैवेद्य फिरवत असताना घास मोडण्याची प्रथा आहे आणि घास मोडत असताना त्या ठिकाणी आपण पाणी फिरवतो आणि काही काळ तो नैवेद्य देवासमोर ठेवतो आणि आपले जुने व्यक्ती, वडीलधारी व्यक्ती सांगतात की देव हा वासाचा भुकेला आहे. ही म्हण आपल्याला तिथून प्राप्त झाली. म्हणजेच काय, देवी देवता अन्नामधून निघणारा वास ग्रहण करत असतात. तसंच ज्या वेळेला हे दूध उतू जातं आणि त्याचा तो जो गंध आहे तो कोळशावर पडतो, त्यापासून जो धूर निघतो, त्या धुराला त्या ठिकाणी वीरदेव आणि मायक्काच्या शाकिनी, डाकिनी, योगिनी प्राशन करतात, म्हणजे सेवून घेतात आणि अशा पद्धतीनुसार त्या योगिनी तृप्त होतात आणि नंतर शिजलेल्या धान्याचा नैवेद्य खुद्द मायक्का घेते. अशा पद्धतीनुसार हे मायक्काचं दूध उतू जाण्याची एकूण प्रोसेस आहे. तर बघा, या कथेमधून आपल्याला अनेक गोष्टींचा आज उलगडा झालेला आहे की त्या ठिकाणी असणारी मायक्का ही महाकाली आहे, तिचं मांजर म्हणजे योगिनी आहे, तिचा वीर म्हणजे त्या ठिकाणी महाकालीचा सेवक आहे, पुत्र आहे आणि त्या ठिकाणी असणारं दूध उतू जाण्यामागची धर्मशास्त्रीय प्रोसेस सुद्धा आपण समजावून घेतली. आता आपण बघूया मायक्का देवीचा नेमका मंत्र कुठला जपावा. बघा, मायक्का देवीला महाकालीचं बीज लागू होतं, त्यामुळे माझा जो महाकालीचा म्हणजेच मायक्काचा मंत्र आहे, जो मी माझ्या मायक्काच्या चेल्यांना दिलेला आहे, तो तर मी इथे सार्वजनिक नाही करू शकणार, परंतु एक तारक मंत्र मात्र या ठिकाणी मी देतो, जे सर्वसाधारण भक्त त्या ठिकाणी मायक्काच्या नावाने जपू शकतात. तो मंत्र असा आहे: ओम नमो श्री मायव्वा, ओम वीरदेवाय नमः, ओम नमो श्री मायव्वा 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 वीरदेवाय नमः. अशा पद्धतीनुसार आपण मायक्काचा मंत्राचा त्या ठिकाणी अधिकाधिक जप करून तिची त्या ठिकाणी तारक शक्ती प्राप्त करू शकता आणि योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मायक्काचं खरं बीज आणि तिचा खरा मंत्र सुद्धा प्राप्त करू शकता. तर ही माहिती आवडलेली असल्यास ती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या असणाऱ्या घंटीच्या बटनावर प्रेस करून ऑल बटनावरती क्लिक करा, जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मग शेवटी एकदा म्हणूया, मायक्काच्या नावानं चांग भलं, वीर देवाच्या नावानं चांग भलं, कृष्णा कोयनाचं चांग भलं, आईच्या दुधाचं चांग भलं. हर हर हर. नमः शिवाय.